तर मित्रांनो, राज्यातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी त्यासोबतच दिव्यांग अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे। कारण राज्यातील दिव्यांग अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना ज्या अडचणी येतात, त्यांचे जे काही प्रश्न असतात, ते प्रश्न सोडवण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून नमो दिव्यांग शक्ती अभियान हा कार्यक्रम किंवा उपक्रम आयोजित केलेला आहे। अनेक कार्यक्रमाच्या अंतर्गत किंवा उपक्रमाच्या अंतर्गत राज्यातील जे काही दिव्यांग बांधव आहेत त्यांना त्यांच्या हक्काचे पैसे वेळेवर मिळावे, त्यासोबतच त्यांच्या ज्या समस्या असतील त्या समस्या सोडवण्यासाठी काही ठराविक केंद्र स्थापन केले जाणार आहे। आणि या केंद्राच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांच्या अडचणी सोडवण्यासाठी जे काही प्रश्न निर्माण होतात ते सोडवण्यासाठी प्राधान्यक्रम दिले जाणार आहे। आणि यासाठी राज्य शासनाने राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये ठराविक केंद्र सुरू केलेले आहेत आणि त्याच केंद्राच्या माध्यमातून हे सर्व गोष्टी सुरू होणार आहेत। आणि त्याच संदर्भात शासनाने एक शासन निर्णय जाहीर केलेला आहे आणि त्या शासन निर्णयाच्या माध्यमातून महत्त्वाच्या बाबी स्पष्ट केलेल्या आहेत। तर त्या शासन निर्णयामध्ये हे केंद्र कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये सुरू झालेले आहेत आणि या केंद्राच्या दिव्यांग बांधवांना काय फायदा होईल याविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर मित्रांनो, दिव्यांग शक्ती अभियानांतर्गत दिव्यांग पुनर्वसन केंद्र घोषित करण्याबाबत महाराष्ट्र शासन दिव्यांग कल्याण विभागाअंतर्गत 16 एप्रिल 2025 रोजी हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय जाहीर केलेला आहे। तर या शासन निर्णयानुसार देशाचे माननीय पंतप्रधान महोदय यांच्या 73व्या वाढदिवसानिमित्त विविध लोकोपयोगी उपक्रमांचा समावेश केलेला आहे। तर नमो 11 सूत्री कार्यक्रम शासनाने दिनांक 3 ऑक्टोबर 2023च्या पत्रान्वये राज्यात राबविण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यानुसार नमो दिव्यांग शक्ती अभियान हे सुरू करण्यात आलेले आहे। आणि त्या संदर्भात शासनाने हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय घोषित केलेला आहे आणि या शासन निर्णयामध्ये त्यांनी नेमकं काय सांगितलेलं आहे ते जाणून घेऊयात। तर नमो दिव्यांग शक्ती अभियानांतर्गत राज्यातील दिव्यांग व्यक्तींना आवश्यक त्या सोयीसुविधा व मदत उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये 2, त्याप्रमाणे 72 आणि मुंबई शहर व मुंबई उपनगर यासाठी 1 अशी एकूण 73 दिव्यांग पुनर्वसन केंद्रापैकी अद्यापपर्यंत 50 दिव्यांग पुनर्वसन केंद्र विशेष अभियानांतर्गत सुरू करण्यात आली आहेत। तर उर्वरित दिव्यांग पुनर्वसन केंद्र घोषित करण्यासाठी संदर्भ क्रमांक 6 येथील दिव्यांग कल्याण आयुक्तालयाकडून प्राप्त प्रस्तावांमधून राज्यातील दिव्यांगांसाठी राज्यातील कार्यरत असलेल्या स्वयंसेवी संस्था व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र यामधून खालील तक्त्यात नमूद केलेल्या 8 जिल्हा पुनर्वसन केंद्रांना नमो दिव्यांग शक्ती अभियानांतर्गत नमो दिव्यांग पुनर्वसन गृह घोषित करण्यात येत आहे। म्हणजे राज्यातील 8 जिल्ह्यांमध्ये हे केंद्र सुरू करण्यात आलेले आहेत। तर त्या जिल्ह्यांमधील पहिला जिल्हा म्हणजे पालघर। तर पालघरमध्ये या संस्थेचं नाव आणि त्यांचा पत्ता इथे दिलेला आहे। त्यासोबतच सातारा, धुळे, यवतमाळ, बीड, भंडारा, मुंबई शहर आणि धाराशिव या सर्व जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या संस्था दिव्यांग बांधवांसाठी काम करणार आहेत, त्यांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करणार आहेत। तर महत्त्वपूर्ण व्हिडिओ सर्वांना शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात।